36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांचे. बांधकाम कामगार गृह उपयोगी संस्था संच कामगार बांधवांना देऊन आम्ही काही उपकार करत नाही आहोत. हे साहित्य तुमच्या हक्काचं आहे आणि ते तुम्हाला मिळायलाच हवं. यासाठी मी आणि माझे सहकारी मित्र आम्ही सदैव प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन आमदार प्रशांत बंब यांनी केलं. लासूर स्टेशन येथे आयोजित 1000 बांधकाम कामगार गृह उपयोगी वस्तू संच वाटप कार्यक्रम आमदार बंब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालाय. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर भाजप तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शेषराव नाना जाधव, आध्यात्मिक सेनेचे बाळकृष्ण गवादे महाराज, भाजप युवा जिल्हाध्यक्ष अमोल जाधव, सावळीराम थोरात, सरपंच मीना पांडव यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना आमदार बंब यांनी मतदारसंघामध्ये स्वखर्चाने सुरू केलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये वाळूज आणि गंगापूर येथे महिलांसाठी ट्रॅक्टर, JCB, रिक्षा, कारवाहन प्रशिक्षण सुरू केलं असल्याची माहिती देऊन वृद्धांसाठी अष्टविनायक यात्रा, बौद्धगया, अजमेर शरीफ यात्रा देखील सुरू असल्याची माहिती देत जे आम्ही बोलतो तेच काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतो. सर्व फाटलेले आहे, एकाच वेळी सर्व दुरुस्त होऊ शकत नाही, परंतु हे सर्व टप्प्याटप्प्याने सुस्थितीत आणण्यासाठी तालुक्यातील गावांचा किंबहुना मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महिला भगिनींनी साथ द्यावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. दरम्यान याप्रसंगी माजी उपसरपंच गणेश व्यवहारे, अशोक सौदागर, राजू गायकवाड, कल्याण पवार, संजय पांडव, विकी मढीकर, प्रकाश कोकरे, भगवान गाढे, बाजार समिती संचालक मनीष पोळ, सुनील पाखरे, अशोक जगताप, विलास सोनवणे, भाऊसाहेब चिंदे, चेतन मढीकर, चेतन वाळके, अक्षय चव्हाण, नागेश चव्हाण, राजू पठाण यांच्यासह हरित फाउंडेशनचे सर्व मित्र, पोलीस अधिकारी, कर्मचारी, महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. संसार उपयोगी सामान. आपण कोणत्या गावचे आहात? लासूर स्टेशन. किती लोकांना किट वाटप झाले असेल तुमच्या अंदाजे? न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धरमसिंग निमरोड, छत्रपती संभाजीनगर, गंगापूर.